पहलगामच्या बेसरन व्हॅलीतून TV9 मराठीचा ग्राउंड रिपोर्ट। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा हा ग्राउंड रिपोर्ट आहे। थेट घटनास्थळावरून TV9 मराठीचा हा ग्राउंड रिपोर्ट। व्हॅलीमध्ये ज्यावेळेला गोळीबार झाला त्यावेळेला अनेक पर्यटक हे या मैदानावर देखील होते, पण काही पर्यटक हे चहा नाश्त्यासाठी या बाजूलाच असलेल्या ही छोटी छोटी खरं तर ही हॉटेल्स आहेत, या हॉटेल्समध्ये देखील होती आणि ते खरं तर पर्यटक बचावले। मात्र सध्या इथली काय परिस्थिती आहे ही मी तुम्हाला दाखवतोय। खरं तर हे एखाद्या खेड्यातल्या छोट्या हॉटेलप्रमाणे हे चित्र पाहतोय। पाण्याच्या बाटल्या या ठिकाणी आहेत। दुसरं महत्त्वाचं म्हणजे फ्रीज हा इथला जो आहे तो असाच आहे, उघडाच आहे हा। म्हणजे दुकान मालक जे आहेत ते हॉटेल मालक ते देखील इथून पळून गेले आहेत अचानकपणे हा सगळा गोंधळ आणि गोळीबार झाल्यानंतर। मॅगी जे बनवलेलं आहे ते देखील या दोन प्लेटमध्ये तसंच आज हे पाहायला मिळतंय। चौथा दिवस आहे आजचा। कदाचित कुठल्या तरी म्हणजे पर्यटकांनी याची ऑर्डर दिली होती असणार आणि ती बनवत असतानाच खरं तर हा सगळा प्रकार घडलेला आहे। या भांड्यामध्ये देखील आपण पाहतोय ही अशा पद्धतीनं मॅगी बनवलेली तशीच आहे, पडून बाकी सगळं जे सामान आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे चहाचं असेल नाश्त्याचं असेल ते सगळं या ठिकाणी आहे तशाच अवस्थेत आजही आहे। पर्यटकांसोबतच स्थानिक जे व्यावसायिक होते त्यांना देखील इथून पळून जावं लागलं अचानकपणे आणि त्यामुळे आता बैसरणी व्हॅली पुन्हा कधी चालू होईल माहीत नाही। मात्र या व्यावसायिकांचा व्यवसाय जो आहे तो देखील आता पूर्णपणे ठप्प झाला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, बैसरन व्हॅली, पहलगाम। बैसरन व्हॅलीमध्ये ज्यावेळेला गोळीबार झाला त्यावेळेला इथल्या छोट्या हॉटेलमध्ये देखील मोठा गोंधळ माजलेला होता। मी सुरुवातीला दाखवतो, मैदानाला लागूनच ही छोटी छोटी टपऱ्याप्रमाणे ही हॉटेल्स आहेत आणि या हॉटेल्समध्ये चहा नाश्ता खरं तर पर्यटकांना दिला जात असतो आणि ज्या वेळेला गोळीबार झाला त्यावेळेला त्या हॉटेलमधली तर परिस्थिती आपण पाहिली, पण त्याच्या पाठीमागची परिस्थिती दाखवतो। अक्षरशः 20 ते 25 सिलेंडर्स जे आहेत ते इथं येऊन पडलेले आहेत। याचा अंदाज असा आहे खरं तर हॉटेल व्यावसायिकांनीच कदाचित ही सिलेंडर्स इकडे फेकलेली असतील, कारण ज्यावेळेला गोळीबार झाला होता त्यावेळेला जर एखादी गोळी सिलेंडरला लागली असती किंवा जर सिलेंडरचा स्फोट झाला असता तर मोठी हानी झाली असती, आग लागली असती। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फेकल्याप्रमाणे खरं तर ही सिलेंडर्स आहेत। काही सिलेंडर्सची कॅप या लावलेल्या आहेत, काही सिलेंडर्स हे तशाच पद्धतीनं उघडे असलेले आपल्याला दिसत आहेत। या बाजूला देखील हे सिलेंडर्स पडलेले आहेत। त्यामुळं त्यावेळेला म्हणजे गोळीबार ज्या वेळेला झाला 4 दिवसांपूर्वी त्यावेळेला काय परिस्थिती असेल याचा फक्त आपण अंदाज लावू शकतो, विचार करू शकतो। भयान असं हे खरं तर दृश्य आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, बैसरन व्हॅली, पहलगाम। मध्ये जो गोळीबार झालेला होता त्या गोळीबारानंतर एक वेदनादायी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता। तो होता एका नौदल अधिकाऱ्याच्या पत्नीचा आणि तो व्हिडिओ याच रेस्टॉरंटमधला होता। 26 वर्षीय नौदलातले अधिकारी लेफ्टनंट विजय नरवाल यांची ज्यावेळेला गोळ्या झाडून हत्या केली होती त्यानंतर त्यांच्या पत्नीनं मदतीसाठी याच रेस्टॉरंटमध्ये येऊन मदत मागितली होती। टाहो फोडलेला होता आणि तो व्हिडिओ आपल्याला माहिती आहे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये ही कचरापेटी देखील आपल्याला दिसते। याच भागामध्ये तिनं खरं तर जो टाहो आहे तो फोडलेला होता। खरं तर त्या दाम्पत्यानं रील देखील एक बनवलेला होता काही वेळापूर्वी, म्हणजे हत्या गोळीबार होण्यापूर्वी याच भागामध्ये त्यांनी रील बनवलेला होता। पाठीमागं जो पर्वत दिसतोय आपल्याला बर्फाच्छादित, तोच पर्वत त्या व्हिडिओमध्ये देखील दिसतोय। त्यामुळं ह्या ज्या आठवणी आहेत त्या आजही या जागेवर आहेत आणि महत्त्वाचं हेच आहे की कर्नल नरवाल यांना खरं तर भावपूर्ण श्रद्धांजली। मात्र त्या दाम्पत्याला कदाचित स्वप्नातही वाटलं नसेल की ही त्यांची शेवटची वेळ असेल लेफ्टनंट कर्नल यांची, कारण लग्नानंतर काही दिवसांनंतर ते फिरायला आलेले होते आणि त्यानंतर त्यांच्यावर काळानं घाला घातला। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, पहलगाम।